कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नारद म्हणतात ते दैत्य नंदी गणपती षडानन यास पाहून मोठ्या अमर्षाने द्वंद्व युद्ध करण्याकरिता धावत आले। नंदी बरोबर कालनेमी, गणपती बरोबर शुंभ व षडानना बरोबर निशुंभ असे सज्ज होऊन युद्धास धावले। निशुंभाने कार्तिक स्वामीच्या मोराला उरात 5 बाण मारले, त्या योगाने तो मूर्छित पडला। कार्तिक स्वामीने क्रोधाने आपल्या हातात शक्ती घेतली, इतक्यात ती निशुंभाने वेग करून आपल्या शक्तीने पाडली। नंदीने अनेक बाण कालनेमीला मारिले, 7 बाणांनी त्याचे घोडे, ध्वज, सारथी व जू पाडिले। कालनेमीने रागाने नंदीचे धनुष्य तोडले, ते नंदीने टाकून त्याचे उरावर शूल मारिला। या शूलाने त्याचे हृदय फुटले व घोडे मेले, सारथी मेला। असा झाला तेव्हा त्याने पर्वताचे शिखर उचलून नंदेश्वरावर टाकिले। इकडे रथात बसणारा शुंभ व उंदरावर बसणारा गणपती यांनी एकमेकास बाणांनी वेधून टाकिले। तेव्हा गणपतीने पत्री बाणाने शुंभाचे हृदय वेधून 3 बाणांनी त्याचा सारथी पृथ्वीवर पाडला। तेव्हा शुंभ अति क्रोधाविष्ट होऊन गणपतीवर बाणांची वृष्टी करू लागला व 3 बाणांनी त्याचे उंदरास वेधून मेघासारखी गर्जना केली। त्या बाणांनी अंग मित्र होऊन अतिवेदना झाल्यामुळे उंदीर चळला, तेव्हा गणपती खाली पडला, त्यामुळे पदाती झाला। हे राजा, मग गणपतीने शुंभाच्या हृदयावर परशु मारून त्याला पाडिले व पुन्हा उंदरावर बसता झाला। कालनेमी व निशुंभ या दोघांनी रागाने एकदम गणपतीवर बाण वर्षाव केला। मस्त हत्तीला चाबुकाने मारितात तसे गणपतीला झाले। गणपतीला असे पीडलेले पाहून बली वीरभद्र कोटीगणासह वर्तमान वेगाने धावत आला। त्याचे बरोबर कुष्मांडा, भैरव, वेताळ, योगिनींचा समुदाय, पिशाचे वगैरेंचा समुदाय व गणही आले। तेव्हा त्याच्या किलकिलाटाने, सिंहनादाने व नगारे, मृदुंग वगैरेच्या नादाने पृथ्वी कापू लागली। भूते धावून दैत्यास खाऊ लागली, वर खाली उड्या मारू लागली, रणांगणात नाचू लागली। नंदी व कार्तिक स्वामी यांना धीर आला व ते बाणांनी त्वरेने दैत्यांना मारू लागले। दैत्यांची सेना पुष्कळ छिन्नभिन्न व हत झाली, भूतांनी खाल्ली व पुष्कळशी मरून पडली व त्यामुळे घाबरून खिन्न व म्लानमुख झाली। तेव्हा आपली उद्ध्वस्त झालेली अशी सेना पाहून जलंधर रथात बसून मोठ्या वेगाने गणांवर चालून आला। दोन्ही सैन्यात हत्ती, रथ, घोडे यांचा खडखडाट, शंख, नगारे यांचा ध्वनी झाला व मोठा सिंहनाद झाला। जलंधराच्या बाणांनी पृथ्वी व आकाशाने मध्य धोक्याप्रमाणे व्यापून गेले। जलंधराने गणपतीला 5 बाणांनी, शैल्य कार्तिक स्वामी यास 9 बाणांनी व वीरभद्रास 20 बाणांनी वेधून मेघाप्रमाणे गर्जना केली। कार्तिक स्वामीने शक्ती टाकून जलंधराला वेध केला, त्याने शक्तीचे आघाताने थोडा व्याकुळ होऊन युद्ध केले। नंतर जलंधराने रागाने संतप्त होऊन कार्तिक स्वामीला गदा मारली, तेव्हा कार्तिक स्वामी खाली पृथ्वीवर पडला। याप्रमाणे नंदीलाही वेगाने पृथ्वीवर पाडिले। तेव्हा गणपतीने रागावून परशुने त्याची गदा तोडली। वीरभद्राने 3 बाणांनी त्या दैत्यांच्या छातीवर वेध केला व 7 बाणांनी त्याचे घोडे, ध्वज, धनुष्य, छत्र ही तोडिले। तेव्हा त्या दैत्याने संतापून शक्ती उगारून त्या भयंकर शक्तीने प्रहार करून गणपतीला पाडिले व दुसऱ्या रथावर आपण चढला। नंतर वीरभद्रावर संतापून चालून आला। ते सूर्याप्रमाणे तेजस्वी जलंधर व वीरभद्र दोघे परस्पर लढू लागले। वीरभद्राने पुन्हा त्याचे घोडे व धनुष्य तोडून पाडिले। तेव्हा तो दैत्य परीघ नावाचे शस्त्र घेऊन वीरभद्रावर उडी मारून धावला। नारद म्हणतात राजा जलंधराने वेगाने जाऊन वीरभद्राच्या मस्तकावर परीघ मारला, तेव्हा त्याचे मस्तक फुटून तो जमिनीवर रक्त ओकत पडला। इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य अध्याय 14 अध्याय श्रीकृष्ण चरणार्पणम वस्तु।